आपण मंडईमध्ये एखादी भाजी जरी आणायला गेलो ना, तरी सुद्धा आपण ती भाजी अतिशय बारकाईने बघतो. फळांच्या दुकानात जरी गेलो, तरी सुद्धा आपण फळे ती नीट आहेत का? ते एकदम बारकाईने आपण बघतो. किंवा आपण एखाद्या कपड्याच्या जरी दुकानात गेलो, तरी ते आपण कापड फार बारकाईने बघतो. वाटलं तर आपण तो जो शर्ट असेल किंवा पॅन्ट असेल, ते कपडे आपण घालून बघतो, की व्यवस्थित फिटिंग आहे का? व्यवस्थित दिसते का? पण लग्नाच्या बाबतीत तो बारकावा बऱ्याच माणसांच्याकडे दिसत नाही. लोकं जास्त करून पत्रिकेवरती निर्भर राहताना दिसतायत. पण माझं स्पष्ट म्हणणं आहे, की पत्रिका बघणे किंवा न बघणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक आणि श्रद्धेचा पार्ट आहे. पण पत्रिकेमध्ये सगळ्याच गोष्टी कळतात का? तर असं मला वाटत नाही. पत्रिकेला काहीतरी मर्यादा आहेत. कारण तुम्हाला जर का एखाद्या मुलीचा किंवा मुलाचा जर का बायोडाटा आला आणि त्या बायोडाटामध्ये त्यांनी शिक्षण जर का इंजिनिअरिंग झालेलं आहे असं लिहिलेलं असेल, तर ते पत्रिकेमध्ये नाही कळू शकत. त्यासाठी त्या मुलाचं जे शिक्षणाचं सर्टिफिकेट आहे, ते शिक्षणाचं सर्टिफिकेट आपल्याला पाहावं लागेल. जर का त्या मुलाने किंवा मुलीने त्यांचा पगार मेन्शन केलेला असेल, की एवढा-एवढा मला पगार आहे, तर त्यासाठी त्यांची सॅलरी स्लिप पाहावी लागेल. त्यांनी जर का त्यांची जन्मतारखेसाठी आपल्याला आधार कार्ड पाहावं लागेल, त्यांचा जन्माचा दाखला पाहावा लागेल. त्या व्यक्तीला कोणता आजार आहे का? त्यासाठी आपल्याला त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स पाहावे लागतील. कारण एच-आय-व्ही सारखा गंभीर आजार आहे, रक्तातील कावीळ आहे, असे काही आजार आहेत ते एकमेकाला ट्रान्सफर होतात. तर त्या गोष्टी बघताना दिसत नाहीये. सुशिक्षित आपला आता समाज आहे. शिकून माणसं अडाणीसारखी करतायत असं मला वाटतंय. या ज्या गोष्टी आहेत त्या आपण लग्न करताना बारकाईने पाहिल्या पाहिजेत.